23 नोव्हेंबर 1930 बांगलादेशातील इदिलपूर या गावात एक गोंडस मुलगी जन्माला आली। वडील जमीनदार, भरपूर धनदौलत, स्वाभाविकपणेच शौक मौज पण होतीच। घरात संगीताचे सूर तिच्या कानावर लहानपणीच पडले आणि ती बालवयातच संगीतावर जीवापाड प्रेम करू लागली। अगदी वयाच्या 12व्या वर्षापासूनच तिनं पार्श्वगायिका बनण्याचं स्वप्न उराश बाळगलं। बंगालमध्ये हिंदू मुस्लिम दंगे सुरू झाले आणि रॉय चौधरींचं कुटुंब मुंबईत स्थलांतरित झालं। मुंबईत आल्यावर पार्श्वगायिका बनण्याचं स्वप्न तिच्या दृष्टीपथात आलं। लहानपणीच तिने संगीत शिक्षक हिरेंद्रनाथ नंदी यांच्याकडून गायकीचे धडे घेतले होते। ती दिसायलाही फार सुंदर होती, त्यामुळे तिला चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा होऊ लागली, पण तिचं लक्ष गायिका बनण्याचं होतं। 1946 ला संगीतकार हनुमान प्रसाद यांनी तिचा आवाज ऐकून भक्त प्रल्हाद या पौराणिक चित्रपटासाठी तिला पहिलं गाणं गायला दिलं आणि संगीताच्या क्षितिजावर एक तेजस्वी तारका जन्माला आली। तिचं नाव होतं गीता घोष रॉय चौधरी, अर्थात गीता दत्त। आपल्या गायकीनं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या गुणी गायिकेचं वैयक्तिक आयुष्य मात्र धोका, नैराश्य आणि त्यातून दारूच्या आहारी गेल्यानं उद्ध्वस्त झालं। त्या काळातील विख्यात संगीतकार SD बर्मन यांना गीताचा आवाज खूप आवडला। 1947 ला त्यांच्या दो भाई या चित्रपटासाठी गीतानं मेरा सुंदर सपना बीत गया हे गाणं गायलं। हे गाणं प्रचंड हिट ठरलं। या एका गाण्याच्या लोकप्रियतेवर गीताला त्यानंतर सलग 15 चित्रपट मिळाले। तिला मागणी वाढली। 1947 ते 1951 हा काळ तिच्यासाठी सुवर्ण युगासारखा ठरला। एकापेक्षा एक सरस हिट गाणी ती देत राहिली। शहीद, एक थी लडकी, दारोगाजी, शबनम, जीत, जोगन असे चित्रपट गीताच्या सुमधुर आवाजामुळे गाजले। 1951 ला सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेला बाजी चित्रपट तर गीतामुळेच हिट ठरला। यातलं तिचं गाणं तकदीर से बिगड़ी हुई तकदीर बनाले तर तुफान गाजलं होतं। या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरु दत्त यांनी केलं होतं। याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गीता आणि गुरु दत्त एकमेकांच्या खूप जवळ आले। दोघांमध्ये प्रेम झालं आणि नंतर 26 मे 1953 ला दोघांनीही लग्न केलं आणि गीता घोष रॉय चौधरीची गीता दत्त झाली। लग्नानंतर तिला बरेच चित्रपट देखील मिळाले। एकापेक्षा एक सरस गाणी ती गात राहिली। मिस्टर अँड मिसेस 55 मधलं ठंडी हवा काली घटा हे गाणं, आरपार चित्रपटातलं बाबूजी धीरे चलना, हावडा ब्रिज चित्रपटातलं मेरा नाम चिंचिंचू, मिस्टर अँड मिसेस 55 मधलं जाने कहा मेरा जिगर गया जी, तर कागज के फूल या चित्रपटातलं वक्त ने किया क्या हसी सितम, साहिब, बीबी और गुलाम या चित्रपटातलं ना जाओ सय्या छुडा के बैया हे गाणं असेल किंवा भाई भाई या चित्रपटातलं ए दिल मुझे बता, CID या चित्रपटातलं जाता है कहा दीवाने आणि प्यासा या चित्रपटातलं हम आपकी आंखों में अशी एकापेक्षा एक हिट गाणी गीता दत्तने दिली। तिचा आवाज चौफेर घुमला, तिला अमाप लोकप्रियता मिळाली, पुरस्कार मिळाले। तिचं पार्श्वगायिका बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं। सगळं काही तिच्या मनासारखं होत होतं, अर्थात यात तिची स्वतःची मेहनतही होती। 1948 ते 1967 या दरम्यानच्या काळात गीता दत्तने जवळपास 75 गाणी गायली असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा सुद्धा मोठा होता। केवळ गीताच्या गाण्यामुळे जवळपास 20 चित्रपट हिट ठरले, पण या दरम्यान गीता दत्तच्या आयुष्यात थोडं नैराश्य आलं होतं। याला कारण ठरली वहिदा रहमान। त्या काळात अशी बातमी पसरली होती की गुरु दत्त आणि वहिदा रहमान यांच्यातली जवळीक वाढतीये। साहजिकच गीता दत्तच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला होता, पण गुरु दत्त मात्र हे नाकारत राहिला। त्यानं गीताचा विश्वास संपादन करण्यासाठी गौरी नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आणि त्यात मुख्य भूमिकेसाठी गीता दत्तलाच घ्यायचं ठरलं। या चित्रपटाचं शूटिंग कोलकातामध्ये सुरू झालं, पण काही दिवसांतच हे शूटिंग बंद पडलं।
कारण सेटवर गीताचं गुरुदत्त बरोबर कडाक्याचं भांडण झालं. भांडणाचं कारण काय होतं हे कुणालाच समजलं नाही. गीता दत्तचा संताप एवढा वाढला की ती सरळ आपल्या मुलांना घेऊन मुंबईत परतली. गुरुदत्त ही मुंबईत परतला, पण तो पेडर रोडवरील आपल्या घरी एकटाच राहू लागला. चित्रपटाचं शूटिंग थांबल्यामुळं त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. दोघांच्या हट्टामुळे त्याचा परिणाम दोघांच्याही आयुष्यावर झाला. पैसा, प्रतिष्ठा सर्व काही असून सुद्धा गीता दत्तच्या जीवनात प्रचंड अशांती आणि नैराश्य आलं. साहजिकच इतर संगीतकारांनी गीता दत्तला गाणी देणं बंद केलं होतं. त्यांनी आपला मोर्चा लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याकडे वळवला आणि इथं हिंदी चित्रपट संगीतात एक नवं युग सुरू झालं. 1964 नंतर गुरुदत्तच्या निधनामुळं गीता दत्तची तब्येतही बिघडली. या दरम्यान ती जेमतेम चित्रपटांसाठी काम करत होती. 1967 ला बासू भट्टाचार्य यांच्या अनुभव चित्रपटात गीता दत्तला 3 गाणी गायला मिळाली, पण हा तिच्या गायनाच्या क्षेत्रातला शेवटचा प्रवास ठरला. गीता दत्तनं नैराश्यामुळे आपली बरीचशी संपत्ती गमावली होती. दारूच्या व्यसनामुळे तर शेवटी ती कंगाल देखील झाली. पैसा परत मिळवण्यासाठी तिनं पुन्हा गाणी गायला सुरुवात केली, पण तिला काम पूर्वीसारखं जमू शकलं नाही. याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे दारू तिला सोडता आली नाही. तिच्या लिव्हरवर याचा परिणाम झाला आणि अखेरीस उडत्या चालीची आणि हॅपी मूडची गाणी गाणारी सदाबहार गायिका 20 जुलै 1972 रोजी काळाच्या पडद्याआड गेली. तिनं स्वतःहून स्वतःचं आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी तिचं निधन झालं. दारूनं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. 1959 ला प्रदर्शित झालेल्या कागज के फूल ह्या चित्रपट गीता दत्तने वक्त ने किया क्या हसी सितम हे गाणं गायलं होतं. हे गाणं तिच्या जीवनाला अगदी तंतोतंत लागू झालं. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेमभंग आणि शोकांतिका अनेक कलाकारांसाठी शापच ठरल्या. गीता दत्त सुद्धा याच दुर्दैवी कलाकारांच्या यादीत सामील झाली.